चौका मारा बॉल बाउंड्री के ते नवीन नवीन पोरगी तिला काय मालूम कोणता सचिन न कोणता युवराज. तिला असं वाटलं या दिवसभर मॅच पाहिजे बडबडला. ते झोपली. रात्री 4 वाजता या डबल बडबडला. सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के, युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के. आता त्या पोरीला भयंकर राग आला. ते सरळ झोपेतून उठली आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये गेली. आणलं बकेटभर पाणी टाकलं याच्या तोंडावर. हे झोपेतून नाही उठलं, झोपेतच बोंबललं, भारी बारिश के कारण आज की मॅच कॅन्सल. इतके कलाकार होता मी. म्हणून आता तरुण पोरं जाग्यावर या. मी हात जोडून प्रार्थना करतो. काय सांगतो मी, हे वातावरण इतकं भयानक वातावरण आहे. आमच्या तरुणांच्या डोक्यात काय वातावरण चालू आहे ते तेलेच म्हणतो. आता मी तुमच्या मुंबईला कार्यक्रमावर इतकं भयानक वातावरण आहे. हे कॉलेजचे पोरं इतके खतरनाक आहे. हो मेरी जान है मैं उसके बगैर जी नहीं सकता. लपड्यातच मरून राहिली. काही घेणं देणं काहीच नाही. समाजाचं काही नाही. वातावरण काय चालू आहे देशात त्याचंही काही नाही. आता मी मुंबईत कार्यक्रमाला आलो. त्या संभाजीनगरला थांबलो चहा नाश्ता करायसाठी. एक 20 वर्षाचं पोरगा आणि 18 वर्षाची पोरगी. दोघं जण कॅन्टीनवर आले आणि कॅन्टीनवर आल्यावर त्या वेटरले म्हणे ते पोरग 1 ग्लास ज्यूस आण. ज्यूस प्याले किती लोक. पोरगाने तो वेटरले म्हणे 1 ग्लास ज्यूस आण आणि थोड्या वेळानं म्हणे 2 नळे आण म्हणे. तुम्हाला भल्ला अभ्यास. एका ग्लास मध्ये 2 स्ट्रॉ टाकले. एका स्ट्रॉमध्ये पोरगी ज्यूस पे, दुसऱ्या स्ट्रॉने पोरग ज्यूस. ज्यूस पेता पेता त्या पोरानं त्या पोरीचा हात हातात घेतला आणि तिला म्हणे जानू तुझे नाव हातावर लिहू का माझ्या छातीवर लिहू. इतके चोपडे बोलते कॉलेजचे पोरं. माझ्या गावात नाही पोरगा एका पोरीला म्हणे तेरे डोळे में मुझे आगरे का ताजमहल दिख रहा, तेरे आंखों में मुझे आगरे का ताजमहल दिख रहा म्हणे. पोरगी होती कॉलेज शिकेल म्हणे 65. तुला जर माझ्या डोळ्यात आग्र्याचा ताजमहल दिसते तर 2-4 दिवसापासून माझ्या घरची काळ्या कलरची कोंबडी गायब आहे म्हणे. इतके हुशार लेकर आहेत. ते नगरचं पोरग त्या पोरीले म्हणे तुझं नाव हातावर लिहू का माझ्या छातीवर लिहू. पोरगी होती हुशार म्हणे बुवाऱ्या तू हातही नको दाखवून छाती नको दाखवू. तुला जर माझं नाव लिहायचं असेल तर तुझ्या बापाच्या सातबाऱ्यावर लिह. आज ही कणी मला कसा जीव माझ्या तुझ्यामध्ये गुंतला. सांगता आज ही कणी मला कसा जीव माझ्या तुझ्यामध्ये. वातावरण आहे. आता इथं कॉलेजचे पोरं पोरी बसून आहेत. खरंच माहीत पाहिजे ना वातावरण इतकं वातावरण आहे. पहिले हे पोरं एकामेकाला मेसेज करे. मेसेज मध्ये पोरग लिहे 143 म्हणजे की नाही. खरंच पोरं मेसेज मध्ये लिहे 143 म्हणजे आय लव्ह यू. बरोबर आहे 143. आता जमाना इतका बिघडला. खतरनाक वातावरण आहे. जसं पोरांना लिहिलं 143 तिकून पोरगे रिप्लाय देते 599 म्हणजे घे जिओचं रिचार्ज. पहिले रिचार्ज टाक म्हणून सारे डुप्लिकेट प्रेम आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना. इतकं भंगार प्रेम आहे सध्या आपल्या देशात चालू. मी फिरतो ना कार्यक्रमाले. हे जवान पोरं एकामेकाला मेसेज लिहिते. ते पोरग त्या पोरगीच्या पोराला मेसेज मध्ये लिहिते पिल्लू जेवला. हे म्हणते नाही आज माझा उपवास आहे. पोरगी म्हणते पिल्लू तू जेवला नाही ना तर मी जेवणार नाही. त्यामध्ये नाही ना पिल्लू तू जेवून घे ना. नाही पिल्लू तू जेवला नाही ना तर मी जेवणारच नाही. त्या पांचट्याला मालूमच नाही. तिनं सकाळी 9 वाजता नाश्ता केला, 12 वाजता मसाले भात खाल्ला. म्हणजे या पांचट्याला म्हणते पिल्लू तू जेवला नाही ना तर मी जेवणारच नाही. अबे पांचटे आता जरा डोकं चालवा. नाही ते इतकं भयानक आहे की नजर के सामने जिधर के पास तुम रहती हो. घाबरून राहिलं गड्या. शर्मून नको. आपलंच वातावरण आहे. काय कीर्तन हसत खेळत आहे. मी हसतच ठेवतो. माझ्या शपथ न सांगतो इथून 3 तास कोणी घरी जाईन तर. कोण का आपल्याजवळ मटेरियलच तसं आहे. कोणालाच घरी जाऊ देत नाही. हात जोडून. आता बिहारला कार्यक्रम झाला का नाही माझ्या. तर बिहारच्या कार्यक्रमात मी सहज म्हणलं 29 राज्यातले लोक होते बिहारच्या कार्यक्रमात. आणि मी तिथं गाणं म्हणलं माड्याच्या मोड्यामध्ये कोण गौरी रावजी रावजी हातण कालावधीन पाहिल कोणीतरी. रावजी हातण कालावधीन पाहिल कोणीतरी.